बरं मला एक सांग, तुला नॉनव्हेज आवडतं की नाही? अरे हे समीर, याच्याकडे काय बघतोयस? मोठा झालायस तू. जरा आमच्या ओमकडनं काहीतरी शिक. तो जो उठसूट काही विचारत राहत नाही मला, स्वतःचा निर्णय स्वतः घेतो. हो, आम्हाला कुठलं आलं एवढं काका स्वातंत्र्य? हो, चला आपण बाहेर जाऊया जेवायला. मी जरा माझं पाकिट घेऊन येतो. अरे खरं म्हणजे तू इथे असताना त्याची काही गरज नाही, पण समजा पाकिट इथं राहिलं आणि पैसे कोणी चोरले त्यातले तर काय? नाही 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 नाही, तसं नाही रे दादा. चला. दादा दादा, मला जरा एक प्रश्न पडला. इथे जी सगळी माणसं आहेत ना, त्यातलं कोण म्हणतं मी ओमचा भाऊ आहे, बहीण आहे, हे आहेत कोण मुळात? अरे समीर, जरा मला तुझ्या करिअर प्लॅन्स विषयी सांग तू. काका फिशरी प्लांट मध्ये मला ऍक्च्युली अरे त्याच्या करिअर साठीच ही सगळी धडपड चालू आहे माझी. हॅलो शोभना मावशी, एक मिनिट थांब थांब थांब, तू ठेवू नकोस, थांब, होल्ड कर 1 मिनिट. हां हां बोल, ऐकू येत आहे? हां बरं ऐक, मी खूप हळू आवाजात बोलणार आहे. तू जरा प्लीज जरा प्रयत्न करून ऐक. हां ऐक ना, एक न्यूज आहे. उद्या आपल्याकडे ईशाताईची आई येते बहुतेक. अरे देवा, म्हणायचीच वेळ आली आता. ऐक, हां उद्या उद्या. अगं नशीब मी तुला आदल्या दिवशी तरी कळवते. ही धना, हिने तर तुला डायरेक्ट आंघोळीला पाठवलं होतं. त्यापेक्षा बरं आहे ना. हां बरं ऐक ना शोभना मावशी, यावेळेला आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे, खूप हुशारीने काम करावं लागणार आहे. हां घरी एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. कारण नाही ते सगळे डिटेल्स मी तुला आल्यावर सांगते. आत्ता मी नाही सांगू शकत हे सगळं. हां मी आल्यावर सांगते तुला सगळं. हां मग उद्या आपल्याला लढायचं आहे. ओके, हां फाईट फाईट फाईट. येस येस, बाय बाय बाय. ठरलं ना सगळं? हो ठरलं बाबा, सांगितलं एकदा तुला. पण मला एक सांग, तू मावशीला हे का नाही सांगितलं की ते काका पुतणे इथे आलेत ते? हळू बोल ना धना, अगं आता एवढी करू नको ना. तुला माहित नाही ते किती नालायक लोक आहेत. कदाचित ना हे सगळं बोलणं बाहेरच्या हँडसेटवरून ऐकत पण असेल ते, आपल्याला काही माहित नाही. पण मला एक सांग, आपण आत्ता इथे जे बोलतोय ते बाहेरून ऐकत नसतील कशावरून? गप का काही, असं कसं ऐकत असतील? मी दार लावून घेतलंय ना. ईशाताईची आई ना कधीही येते यार आपल्याकडे, त्यांचं टायमिंग नेहमी चुकतं. आणि त्यात हे आता इकडे काय होणार आहे? मधू, असं बोलू नये ग. तिची मुलगी आहे ना इथे, ती येणारच. पण मला काय वाटतं मधू, तू आहे ना शोभना मावशीला सगळं समजावून सांग नीट. कारण गुरुजींनी जेव्हा यांना सांगितलं ना की मी ओमदादाचा भाऊ आहे, तर ते हादरलेच. मग उद्या जर शोभना मावशी इथे आली आणि म्हणाली मी ओमदादाची आई आहे, तर ते बेशुद्धच पडतील. हो बरं आहे ना, पोत्यात घालून चिपळूणच्या एसटी मध्ये घालून देऊ पाठवून पार्सल. ओ गॉड मदर, जरा हळू. नाही पण बरोबर आहे, त्यांची काहीतरी सोय केलीच पाहिजे. उद्या येऊच दे, होऊन जाऊ दे मारी. हा ते पण असू देत, हे पण असू देत, करू आपण. काय आहे, युद्ध आहे का? युद्धच आहे ना, युद्धच आहे आपलं ते. आणि आपल्याला युद्धात जिंकायचंय, कळलं ना? त्यांना कटवायचंय इकडून. आपण त्यांच्या अंगात खाजखुजली टाकायची का? धना, झोप तू, झोप, खरंच झोप, आराम कर. आम्ही लावतो डोकं. हा तू जास्त ताण घेऊ नकोस डोक्यावर, झोप. हाय, बोल. तुला काय झोप येते? म्हणजे काय, मी झोपलेच आहे. का? बहुतेक रात्र झाली असावी. अरे यार,
मी इथे लख जागा आहे आणि तू झोपतेस. ओम यार प्लीज यार, मी खूप दमले आणि मला खूप झोप येते, मला झोपू दे ना. हा बरं, एक महत्वाचं, मी आईला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की काही झालं तरी यायच्या आधी फोन करायचाच. मरू दे ग. हे ऐक ना, उंदीर. काय? काय तू उंदीर विसरलीस की काय? अरे तसं नाही, मी विसरले नाहीये. डोक्यात खूप काय काय चालू आहे बाकीचं, खूप जास्त विचार आहेत म्हणून ते. हे ईशा, असं तर नाहीये ना की तुझ्या त्या उमा काकूंनी युएसच्या एखाद्या मुलाशी तुझं लग्न ठरवलं असेल आणि तू मला सांगू शकत नाहीयेस? ओम तुला ना झोपेची नितांत गरज आहे. तू प्लीज झोप आणि मला पण झोपू दे प्लीज. तुला टेन्शन आलंय, तू वाटेल ते बोलतोयस, तोंडाला येईल ते. झोप जाऊ दे ग. ये ना यार इकडे. ओम मी कुठे येत नाहीये आणि तूही कुठे जाणार नाहीये. तू झोप आणि मला झोपू दे रे. बाय. फोन कट केलाही नाही, तोंडावर बाय बाय वगैरे न म्हणता. काय ईशा, तू फोन कट केलास तोंडावर, बाय बाय वगैरे काही न म्हणता. नाही बरोबर आहे, तू दमली आहेस ना, तू झोपणारच. झोप आली आहे तुला, झोप झोप. मी राहतो जागा इकडे सिलिंग फॅन कडे बघत. रात्र वैरायची आहे, मला जागाच राहायला हवं. तू झोपणार, झोप झोप. ओके बाय, झोप झोप झोप. 22 काय इमोशनल ब्लॅकमेल करतोय रात. मला काही फरक पडत नाही, मी झोपणार आहे. मुलगा यार. बोल, काय म्हणणं आहे तुझं? ओम प्लीज घोरू नकोस प्लीज. हे बघ, मला माहितीये तू झोपलेलं नाहीयेस, घाणेरडेपणा करू नकोस. नॉनसेन्स, तू खरंच झोपलायस. तू मला झोपेत उठवलंयस. ओम प्लीज उठ. काय ग ईशा, आत्ता मला झोप लागली होती ना. तू का असं वागतोस? मी गाढ झोपेत होते, तू मला का उठवलंयस आणि आता तू काय टाइमपास करतोय? अगं खरंच झोप येते मला. बाय, गुड नाईट. नरक जागा आहे तुझी. उडवली ना झोप. आता मी झोपायला मोकळा. बाय, गुड नाईट. बाय बाय. बिचारी. आता कशी हसून झोपशील. गुड नाईट. बाय. पिशवी आहे, त्यात ठेवते. जरा बाजूला व्हा. काय आहे? जरा सरका हो तिकडे. अगं ठीक आहे. मला पिशवी हवी. तुम्ही इथे कशाला बसताय पण? मला एकतर काही सुचत नाहीये. अगं पण मी इथे बसल्याने तुला काय प्रॉब्लेम आहे? एकतर मला मदत करत नाही आहात तुम्ही काही. अगं पण पेपर वाचण्यासाठी म्हणूनच बसलो ना इकडे. हो मान्य आहे मला. मग बायकोला मदत केली जराशी तर काही बिघडेल का? आहे बघा, आता अशी अडचण होतीये मला. बरं ठीक आहे, सांग काय मदत हवी आहे तुला? काही नको आता. अरे स्वतःला सुचायला हवं ना. मी सांगितल्यावर करणार का तुम्ही मदत? अगं हे बरं आहे, म्हणजे तुला मदत करायला मी तयार आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम आहेच का तुला? आणि हे काय केवढं सामान भरतेस? कायमची चाललीस का काय? हा
बायकांना एवढे कपडे लागतात. हो का? उगीच काहीतरी बर बोलू बर नका. बर. अगं मग ते आपलं हे हे घेतलंस का ग ते? काय हो काय ग ते त्याला काय म्हणतात ते? सगळं आठवणीने घेतलं होतं. अगं रेनकोट ग. नाही खूप पाऊस पडतोय ना सध्या म्हणून म्हटलं. आनंद होतोय ना तुम्हाला मी चालले म्हणून. अगं तूच विचार कर ना, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच असा मौका मिळालाय, म्हणजे कसं एकांत, मोकळेपणा, आनंद होणारच ना. हा? मी काय करते, मी सगळं फायनली ना तिकडे भरते. अगं तुम्ही पेपर वाचा. अगं नाही, चिडचिड नाही, नको नको. चिडचिड नको करू. मला एक सांग ना, एक सांग ना, कधी येणार परत? हे नाहीच. काय खरं नाही रे बाबा. बघ रे स्टार्टर मारून. काय रे नाही होत? अहो आम्ही जाऊ का बसने गेलो असतोय म्हणा. अगं थांब ना जरा, 5 मिनिटात होईल चालू. 5 मिनिटं गेले 2 तास ऐकते मी. नाही एवढा वेळ नाही गेला, काहीतरी बोलू नका. आणि हे बघ, आपली स्वतःची गाडी असते ना, बसने जायच्या गोष्टी का करतेस? सुरू झाली तर ना. अगं होईल ना, पेशन्स ठेव ना बाबा. मला तर आहे ना आता पुढे जाऊन बसायचं. अरे आले. अरे हे काय आहे? झालं हे बघ सुरुवात. पिंकी, मी तुला किती वेळा सांगितलंय लहान मुलांनी ड्रायव्हरच्या जवळ बसायचं नसतं. चुकून गुडघ्याचा धक्का गिअरला लागला आणि गिअर पडला तर आपली गाडी दरीत कोसळेल ना. काय काय बोलतोयस तू हे? काय सांगतो, काय बोलतोयस तू हे बंटी? हा दरीत वगैरे कोसळ काय सांगतोयस तिला तू हे? अरे पण 2 चांगल्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही मलाच ओरडता. हो, निघायच्या वेळेला दरीत कोसळणं वगैरे बोलायचं चांगलं असतं. नाही मी येतच नाही. नाही मी येतच नाही. राहू दे इथे. अरे आता अरे हे बंटी शांत हो की. आपण दोघं ईशू दीदीकडे जाऊया. या बघायला राहू दे इथे. ए तोंड सांभाळून बोल, कळलं ना? मी बघला ना तर तू माकडीन. वाव, माकडी किती क्यूट आहे. एक मिनिट, मी नाही ह्यांना दोघांना घेऊन जाणार. मी मॅनेजच करू शकत नाही. मी चुकले, मी येते म्हणले. अगं आता तू तरी शांत हो. हा पिंकी बाळा, तू हो मागे. तो नाही ऐकायचा. नीट सांगितलं की ती ऐकते, कळलं ना? हं. ते बघ सगळी सीट घाण करून ठेवली तिने. काय रे बाबा तू? बॅग कोण घेणार? मी. हा मागे मागे ठेवून दे. मागे ठेवून दे. हो, मागे मागे ठेव. ए, काकू 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 महत्वाचं, आपली पिशवी घेतलीस ना मेन? कसली पिशवी का काकू? आदडायची, कळलं मला. घेतली. बसा चला. काकू काकू फोन आलाय. आता कोणाचा आहे बाबा? इशूचाच आहे. ईशाताईचा फोन आलाय. ईशाताईचा फोन आलाय. निघालात का? हो, गाडीतच बसत होते अगं. आता हे जे काय दंगा चाललाय ना दोघांचा, आणि गाडी सुरू होईना. प्लॅन काही चेंज नाही झाला का? काय प्लॅन चेंज व्हायचा? काही नाही. हा म्हणजे आता शिबिरच यांचं कॅन्सल झालं तरच प्लॅन चेंज. होऊ शकतं ना शिबिर कॅन्सल. नाही अगं म्हणजे असं होतं. इथे बऱ्याचदा असं झालेलं आहे, मी ऐकलेलं आहे पुण्यात. म्हणजे असं नुसतंच जाहिराती देतात पेपरांमधनं आणि घडत काहीच नाही. मग खूप लोकांच्या पंचायती होतात आणि मग म्हणून आपण सगळी नीट चौकशी केलेली बरी ना आई. शिबिर उगाच कॅन्सलच झालेलं असलं तर तुमची उगाच फेरी फुकट जाईल. बाकी काही नाही, मला बाकी काहीच नाहीये म्हणायचं. अहो, काय शिबिर कॅन्सल झालंय का? अगं असं काय करतेस? काल शरदने का पैसे भरून आला? कन्फर्म आहे शिबिर होणार. हा काहीतरी काय का इशू? शरदनी काल विचारलंय, पैसे पण भरलेत, शिबिर आहे. हा सगळं ठरलेलंच आहे. म्हणजे काय कोण कोण आहात गाडीत? अगं बाकी कोण म्हणजे आम्ही चौघं. तू मला सांगितलं होतंस की तुम्ही 3 जण येत आहे म्हणून. आता 4 कसे झाले अचानक? उमा काकू पण बसली का गाडीत आई? हे बघ, चौघं म्हणजे पिंकू आहे, बंटी आहे, ड्रायव्हर आहे, आणि अहो आणि कोण? नाही मी नाही, तू. हा आणि मी. अगं किती दिवस राहाल जनरली? इशू आम्ही येत नाही. नाही नको आम्ही ना कुठेतरी हॉटेलमध्ये उतरतो आणि त्रास नको तुला उगीच. नाही आम्ही येतच नाही तुझ्याकडे. नाही आई तसं नाही, म्हणजे प्लॅनिंग करायला बरं पडतं ग. कसलं प्लॅनिंग कसलं? हे ग आपलं ऑफिस, माझं ऑफिस. सुट्ट्या कशा मॅनेज करायच्या, काय म्हणजे किती वेळ मी घरी थांबायचं, कसं काय करायचं. महत्वाची केस आली आहे नेमकी यावेळेला. ती केस आणि ही केस क्लॅश होऊ नये तेवढं फक्त चाललेला आहे प्रयत्न सगळा. बाकी काही नाही. बाकी माझं काहीच म्हणणं नाही. या ना, मी वाटच बघते तुमची. तू माझ्यावर आई आपलं उगाच भडकतेस. भडकतेस म्हणजे इशू का? ती पोरं कधी म्हणतात का तुझ्याकडे यायचं म्हणून? ते काय चाललंय तुझे 1000 प्रश्न मला विचारतेस.
बर निघू का आम्ही आता? हो या, आणि आता निघाच म्हणजे लगेच निघा काय. आई आई आणि मध्ये थांबायचं नाही कुठेही. ठीक आहे, डायरेक्ट माझ्या घरी यायचं इथे. कुठे थांबू नका, मध्ये वाटेल प्लीज. मध्ये कशाला? आम्ही कुठे मध्ये थांबणारच नाही आहोत थांबावं आम्ही. लागलं तर असं विचारत असेल ती. हा मध्ये नाही थांबत आहे, तुझ्याचकडे येते. हा हा चल ठेव का मग, निघतो आता. ती प्रश्न हिचे. चला आता बसा नीट. अगं तूच राहिलीच बसायची, ते बसलेत पोरं आधी. बोलून घ्या, मला निघेपर्यंत बोला. 8 दिवस आहे आता माझी. बोलायलाच आहे. आई गो देवा, नीट बस पिल्लो. हो गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा. मोरया. यस. ओम, खूप घाईत आहेस का तू? मी काल सत्यजित आणि समीरला बाहेर जेवायला घेऊन गेलो होतो. किती खाल्लं त्याने? आय इग्नोर्ड एव्हरीथिंग. इग्नोर करायचं होतं तर मग एवढं एंटरटेन कशाला केलंस? अरे त्याच्या मनात नक्की काय आहे, त्याचा काय प्लान आहे हे आपल्याला कळावं म्हणून. अँड वन थिंग आय मस्ट टेल यू, तो समीर मला बरा वाटला. म्हणजे सेन्सिबल आहे मुलगा. आता वाटतोय, नंतर वेडा वाटेल. काकाच्या घरात कोणी सेन्सिबल असेल मला वाटतच नाही. ऑन अ सिरियस नोट ओम, मला असं वाटतं की आपली जमीन आपण सत्यजितला देऊन टाकावी. का? कारण त्यामुळे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. या असल्या लोकांमुळे कधी प्रॉब्लेम्स गेले तसं झालंय का? आता जर आपण त्यांना शेत जमीन दिली ना तर उद्या घर मागतील, परवा आणखीन काहीतरी. त्यांची जर आत्ताच ही डिमांड असेल ना तर आपण आत्ताच त्यांना डिस्करेज केलं पाहिजे. आपण त्यांच्या समोर सरेंडर झालो ना तर त्यांना वाटेल की हा हे स्वतःहून देत आहेत सगळं, आणखीन मागा. मला तिथे फार्म हाऊस बांधायचं होतं. हो, ऑल राईट, नो इश्यूज. हो, तो तुकडा आपण राखून ठेवू. नको, सगळं विकून खाईल. आजोबांनी इतक्या मेहनतीने सगळं जमवलं होतं, एका क्षणार्धात सगळं नाहीसं होईल. मला त्या माणसावर अजिबात विश्वासच नाही. इतक्या वर्षात साधं एक धान्याचं पोतं कधी पाठवलं नाही ते. हा बोल ईशा. ओम, आई निघालीये तिकडून आणि बंटी पिंकी पण आहेत. सॉरी, यू प्लीज कॅरी ऑन. आपण नंतर बोलूया. अरे काय नुसतं. हो, नाही तर मग दुसरं काय बोलू? तुला असं वाटत नाहीये का हे सगळं टळावं? मला लाख वाटेल, म्हणजे काय व्हायचं ते होणारच आहे ना. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर युअर फिलॉसॉफी. परत काय झालंय तुला? काय नाही ग, बाबा होता इथे. तो म्हणत होता की गावाकडची शेत जमीन काकाला देऊन टाकूया म्हणून. काल तो सत्यजित काकाला आणि समीरला घेऊन जेवायला गेला होता रात्री. मग मग काय,
मी म्हटलं त्याला मला नाही पटत. त्या माणसाची हाव कधी कमी होईल असं मला नाही वाटत. बस एवढंच. मग आता मी तरी दुसरं काय बोलू यावर? कळलं ना? काही विषयांच्या बाबतीत आणि काही माणसांच्या बाबतीत याशिवाय काही बोलता येत नाही. बरं चल, मी आवरतो, ऑफिसला पोचायचंय मला. बरं ऐक, तू घरी येणार आहेस ना इथे? बघू ना, वेळ मिळेल कसा त्यावर ठरवू. हो, अरे प्रयत्न करतो असं तरी म्हणा बरे. तू जा, इम्पॉसिबल आहे. बाय बाय.